राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार चर्चेत आले आहेत. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील तब्बल 1800 कोटी रुपयांच्या जमिनीचा कथित घोटाळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आयमीडिया कंपनीच्या नावाने झालेल्या या जमीन व्यवहाराने सगळ्यांचेच कान टवकारले आहेत. एवढ्या प्रचंड रकमेच्या व्यवहारात केवळ 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली गेल्याचं उघड झालंय. या प्रकरणामुळे म्हणतात ना, पैसा लय वंगाळ आणि तोच वंगाळ 500 रुपयांनी अजित पवारांना अडचणीत आणलाय. सुरुवातीला फक्त स्टॅम्प ड्युटीचं प्रकरण म्हणून समोर आलेली ही बाब आता गंभीर चौकशीच्या वळणावर गेली आहे. कोट्यवधींच्या व्यवहारात सरकारी यंत्रणांनी डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे. प्रशासनातील गोगलगाईंचा वेग आणि धनदांडग्यांपुढील नतमस्तक व्यवस्था याचं हे ज्वलंत उदाहरण असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या प्रकरणावर पुढे कारवाई होणार की पुन्हा एकदा प्रकरण गिळलं जाईल याकडे राज्याचं आणि विशिष्ट विरोधकांचं लक्ष लागलं आहे. पण एवढं नक्की, 500 रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीने 1800 कोटींचं राजकीय वादळ उठवलंय आणि त्यांच्या केंद्रस्थानी अजित पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार हे अडकलेले दिसत आहेत, हे मात्र नक्की. डेली टाइम्स मराठी, अहिल्यानगर.